नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी सायेपासून साजूक तूप. आता इथे आपण 10 दिवसाची साय घेतलेली आहे. खूपदा काय होतं, आपल्या मैत्रिणींना असा प्रश्न पडतो की आपली जर साय आपण फ्रीज मध्ये जरी ठेवली तरी तिचा एक पिवळाई चढते, म्हणजे पिवळा रंग चढतो किंवा थोडासा वास येतो. त्यासाठी जी साय आहे ती तुम्ही डीप फ्रीज मध्ये ठेवा. ती जशीच्या तशी राहील, ना कोणता वास ना कोणता कलर त्याला चढेल, तशीच चांगली राहील. आपण खूप सोप्या पद्धतीने तूप बनवणार आहोत. त्यासाठी काही हात भरवायची गरज नाही, काही नाही. एक आपण मिक्सीचा जार घेतलाय, त्याच्यात ही साय आपण आता टाकूयात. आता ज्या डब्यामध्ये साय होती त्यात थोडं पाणी टाकून घेतलंय, ते आपण जार मध्ये टाकलंय. आता इथे आपण लीड लावली आहे जारची आणि मिक्सीवर घेणार आहोत. त्याने करून काय होईल की जे पाणी आहे ते आणि जी मलाई आहे ते वेगळी होईल. बघू शकता तुम्ही, आपण हात न लावता अगदी जार मध्येच पाणी वेगळं आणि मलाईचा गोळा जो आहे ते वेगळं झालेला आहे. पाणी आपण डब्यामध्ये काढून घेऊ. आता हे पाणी काही तुम्ही फेकून द्यायचं नाही, तेही तुम्ही यूज करू शकतात. या पाण्यापासून आपण कढी बनवू शकतो. आणि हा मलाईचा गोळा जार मध्ये आहे. कोणाला हात भरलेले चिकट झालेले आवडत नाही, ही प्रोसेस आवडत नाही, ही प्रोसेस खूप मोठी वाटते. त्यापेक्षा तुम्ही अशा सोप्या पद्धतीने मलाई पासून साजूक तूप घरच्या घरी बनवू शकता. आपण मार्केट मधून उत्तम प्रतीचे चांगल्यातले चांगले तूप आणतो, पण आजकाल आपण त्यावर भरोसा करू शकत नाही, कारण की त्यात मिलावट केलेली असते, म्हणजेच डालडा वगैरे टाकलेला असतो. त्यामुळे घरच्या घरी लेकरांसाठी आपल्यासाठी आपण असं तूप बनवू शकतो. आपण थोडंसं मोठं पातेलं घेतलंय, त्यात मलाई टाकूयात, म्हणजे ओतू जाणार नाही. आता हे पातेलं आपण गॅसची फ्लेम मीडियम करून त्यावर ठेवलेलं आहे. बघा, लगेच मलाई मेल्ट व्हायला लागलेली आहे आणि आपल्याला कंटिन्यू ते हलवत राहायचं आहे, म्हणजे आपली मलाई खाली लागणार नाही, म्हणजे जळणार नाही. अगदी 10-15 मिनिटात आपलं तूप रेडी होतं. आणि तुम्ही घरी तूप बनवायला लागले की मार्केटमधून तूप आणायचं विसरून जाल. असं कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याचं टेक्स्चर बरोबर चेंज होतं. तूप आपलं तयार झालेलं आहे. गॅस बंद करूयात. आता आपण वाटी घेतली, त्यावर गाळणी ठेवली. तूप गाळून घेऊयात. बघा किती छान तूप झालंय. गाळणीमध्ये बेरी नाहीये, याचा अर्थ आपलं जेवढी मलाई होती तेवढं सगळं तूप झालेलं आहे तयार. आणि आपण जर मिक्सीवर न घेता मलाईचं डायरेक्ट तूप बनवायला घेतलं असतं तर बेरी जास्त आणि तूप कमी निघालं असतं. साजूक तूप तयार आहे. अशा रीतीने बनवलं की वेळही लागत नाही आणि पैसेही वाचतात. तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेरी कमी आणि तूप जास्त निघतं. लहान मुलांना सकाळी नाश्त्याला चहा सोबत चपातीला तूप लावून देताना खिचडी, वरण भात, शिरा यात आपण टाकून खाऊ शकतो. आणि तुम्ही साजूक तूप नक्की बनवा.